भोंदू अशोक खराची आलिशान मर्सिडीज कार जप्त, कारसह इतर मालमत्ताही ईडी जप्त करण्याची शक्यता। शिर्डीत खरात नॉमिनी असलेल्या 100 खात्यांची ईडीकडून चौकशी, तर ओझरमध्येही बिल्डरच्या घरी ईडीचं पथक दाखल। देवदर्शनासाठी खऱ्यातनं कागदपत्र घेतली आणि बनावट खाते उघडून कोट्यावधींचे व्यवहार केले। रुपाली चाकणकरांच्या बहीण प्रतिभा चाकणकरांचा दावा, 8 तासांच्या चौकशीनंतर फेटाळले सर्व आरोप। बच्चू कडू यांना न्यायालयाचा मोठा दिलासा, कडूंना न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर। अभिजित तायडे हत्येचा कट रचल्याचा होता आरोप। मुंबईकरांच्या सेवेत आता दाखल होणार नवी लोकल, नॉन एसी लोकलला ऑटोमॅटिक दरवाजे, हवा खेळती राहण्यासाठी 2 मोठ्या खिडक्या आणि रूफ व्हेंटिलेशन सिस्टमही असणार। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती, महामानवाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी। अमेरिका आणि इराण दरम्यान पुन्हा एकदा चर्चेचे संकेत, इराण चर्चेसाठी तयार असून पुन्हा संपर्क केल्याचा ट्रम्प यांचा दावा। इस्रायल आणि लेबनॉन दरम्यान अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये होणार चर्चा, तर चर्चेतून कोणताही मार्ग निघणार नसून लढाईला तयार असल्याचा हिजबुल्लाचा दावा। अमेरिकेच्या नाकाबंदीनंतर हॉर्मुझमध्ये जहाजांची वाहतूक ठप्प, जगाला ब्लॅकमेल करणाऱ्या इराणला आता धडा मिळेल असा ट्रम्प यांचा दावा। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या लैंगिक शोषणाचे आणि गैरकृत्यांचे व्हिडिओ व्हायरल करणारा त्याचा ऑफिस बॉय नीरज जाधव याची एसआयटी चौकशी करण्यात आली आणि या चौकशीत एसआयटीच्या हाती अनेक धक्कादायक माहिती लागलेली आहे। नीरजनं मुंबईतील मनीष मार्केटमधील हेवन कलेक्शनमधून एक स्पाय कॅमेरा, एक हिडन कॅमेरा, 64 जीबीचा पेनड्राईव्ह आणि पॉवर बँकची खरेदी केली असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणाचा तपास सुरू असून नीरजच्या चौकशीतून आणखी अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान भोंदू अशोक खरात प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापलंय। अशोक खरात भाजपचा माणूस असल्याची टीका केल्यानंतर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी जोरदार पलटवार केला। यावर पटोले यांनी काय प्रत्युत्तर दिलं पाहूया। अशोक खरात सरकारचा व्यक्ती असला असता तर ते कधीच उघड झालं असतं। कदाचित नाना भाऊंना भीती वाटत असेल की अशोक खरातची सुई कदाचित आपल्या पक्षाकडे पर्यंत येऊ नये। तर गृहराज्यमंत्री आता नवीन आहे, बिचारा नवीन पोरगा आहे, त्याला अजून या सगळ्या गोष्टीचा अभ्यास नाही आहे। त्यामुळे या महाराष्ट्राची बदनामी करणारा हा भोंदूबाबा अशोक खरात हा कोणाचा माणूस आहे? हा भाजपचा माणूस आहे? त्याला का पाठीशी घालताय? त्याच्या पोराला बेल भेटली, त्याची बायको अजून भेटत नाही, तर गृह खातं झोपलं आहे त्यांचं। आणि म्हणून हे सगळं फेकाफेकीचं उत्तर देण्यापेक्षा हा महाराष्ट्राला कलंक लावणारा हा जो अशोक खरात नावाचा जो माणूस आहे हा भाजपचा कार्यकर्ता आहे म्हणून त्याला वाचवलं जात आहे का? अशोक खरातसह त्याचा सीए ललित पोफळेचा भाऊ प्रकाश पोफळे देखील ईडीच्या रडारवर असल्याचं बोललं जात आहे। खरातनं फसवणूक करून लुबाडलेल्या पैशांची गुंतवणूक प्रकाश पोफळे करत असल्याचा संशय यंत्रणांना असल्याची माहिती मिळते। तर खरातची आता चौकशी सुरू आहे आणि त्या चौकशीमधून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। त्यामुळे हे प्रकरण नेमकं कुठे जातंय, कुठपर्यंत पोहोचतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नेमकं चौकशीमध्ये आता काय काय समोर येणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। पुढची बातमी पाहूयात। कधी अघोरी पूजाविधी तर कधी खडे किंवा जंगली चिंचोके लाखोंना विकून खरातनं अनुयायांची लूट केली। ही करोडो रुपयांची लूट करून खरातनं आपली लंका उभी केली होती। आता खरातच्या भोंदूगिरीचा पर्दाफाश झाला असून ईडीनं देखील खरातभोवती फास आवळलेला आहे। जिथे शिवनिका ट्रस्ट आहे त्या मिरगावसह नाशिक शिर्डीतील विविध 11 ठिकाणी ईडीनं छापेमारी केली आहे। इतकंच नव्हे तर खरातचा आलिशान बंगला तृप्तबालावर ईडीनं पुन्हा धाड टाकली आहे। ईडी फक्त ईडी नव्हे तर आयकर विभागानं देखील खरातच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। खरातच्या कार ईडीकडून सील करण्यात येणार आहेत। फक्त इतकंच नाही तर त्याच्या काही मालमत्ता देखील सील करण्यात येणार आहेत। चा जो अँगल आलेला आहे किंवा एवढे पैशाचे गैरव्यवहार
हे वर्तमानपत्रात आणि चॅनलमध्ये दिसतंय, धक्कादायक आहे. जे खूप मोठं रॅकेट आहे, जणू काय माफिया आहेत अशी म्हणायची वेळ आलेली आहे. म्हणजे एक भोंदू बाबा अजून काय काय उद्योग हा करत होता हे देवालाच ठाऊक. पण भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने या बाबतीमध्ये मला असं वाटतं कुठलंही कॉम्प्रोमाइज किंवा कुठल्याही दबाव जर कोण टाकत असेल तर मला वाटतं ते होता कामा नये. दरम्यान अशोक खरातसह त्याचा सीए ललित पोफळेच्या ईडीच्या रडारवर असल्याची देखील आता माहिती मिळते. नेमकं काय घडते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात. खरातचा सीए ललित पोफळे ईडीच्या सध्या रडारवर आहे. ललित पोफळे शिवनिका संस्थेवर विश्वस्त आहे. ललित पोफळेचा भाऊ हा प्रकाश, त्याच्यावर देखील ईडीला सध्या संशय आहे. फसवणुकीतून कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. तर भोंदू खरातच्या काळ्या पैशांची गुंतवणूक नेमकी कुठे कुठे झाली हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शेती, व्यवसाय, बांधकाम व्यवसायात गुंतवणूक त्यानं केली का याचा देखील शोध घेतला जातोय. पोफळे बंधूंकडून खरातच्या काळ्या पैशांचं मनी लॉन्ड्रिंग होत होतं का याचा शोध सध्या घेतला जातोय. दरम्यान हवाल्याच्या मदतीनं परदेशात देखील गुंतवणूक केली असल्याचा संशय पोलिसांना आहे. तर पोफळे बंधूंच्या आर्थिक व्यवहारांची आता ईडी चौकशी करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या संदर्भातली आणखीन एक मोठी बातमी, भोंदू खरातच्या जेलमधील नौटंकीची बातमी आहे. माझी पत्नी सध्या कुठे आहे हे देवालाच ठाऊक आहे असं भोंदू अशोक खरात एसआयटीला सांगून दिशाभूल करत असल्याची चर्चा आहे. सुमारे महिन्याभरापासून अशोक खरातची पत्नी फरार आहे. खरातचे काळे कारनामे समोर आल्यानंतर त्याच्या पत्नीच्या नावे काही संपत्ती असल्याची माहिती समोर आली होती आणि तेव्हापासून एसआयटीकडून कल्पना खरातचा शोध घेतला जातोय. तर दुसरीकडे मुलगा हर्षवर्धन खरातची पोलीस चौकशी झाली होती. तेव्हापासून तो देखील नॉट रिचेबल आहे. या संदर्भात कोठडीत असलेल्या अशोक खरातला एसआयटीनं विचारलेल्या प्रश्नावर अशोक खरातनं अजब उत्तरं दिली आहेत. तर पोलीस चौकशीत डॅडला सगळं माहिती आहे आणि घरात खूप कॅश यायची असं सांगणारा त्याचा मुलगा हर्षवर्धन खरातशी बोलण्याची इच्छा अशोक खरातनं बोलून दाखवली. त्याला हर्षवर्धनशी नेमकं काय बोलायचंय, मुलामार्फत तो इतर कोणाला काही निरोप पोहोचवू पाहतोय का, अशा विविध चर्चा रंगल्यात. मुंबईतील नेस्को सेंटर इथे आयोजित लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. ड्रग्सच्या ओव्हरडोजनं 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे. मृतांमध्ये एका मुलगा आणि मुलीचा समावेश आहे. तर कार्यक्रमात 3 ते 4 हजार तरुण आणि तरुणी उपस्थित होते. कॉन्सर्ट दरम्यान मद्यपान आणि ड्रग्सचं सेवन केल्याची माहिती आहे. प्रकृती बिघडल्यानं काही तरुणांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं. तर 2 विद्यार्थ्यांना हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय वंजारा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विजय, काय नेमकं घडलंय? नक्की मुंबईच्या गोळेगाव परिसरात आयोजित करण्यात आलेल्या एका लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्सच्या ओव्हरडोसने 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. 11 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कॉन्सर्टला 3 ते 4 हजार तरुणी उपस्थित होते. कॉन्सर्ट दरम्यान काही तरुणींनी मद्यपानसह ड्रग्सचं सेवन केल्याची माहिती समोर येत असताना त्यानंतर काही जणांची प्रकृती अचानक बिघडली. यापैकी 2 तरुणी जोगेश्वरी येथील हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे ट्रोमा केअर रुग्णालयात तर एका तरुणाला गोरेगाव मधील लाईफलाईन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे. उपचार दरम्यान लाईफलाईन रुग्णालयातल्या दाखल असलेल्या तरुणाचा मृत्यू झालेला आहे. तर ट्रॉमा केअर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर एका तरुणीला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आलेलं होतं. मात्र आज काल दुपारी तिच्या उपचाराच्या दरम्यान मृत्यू झालेला असून दुसऱ्या तरुणाची प्रकृती अद्याप गंभीर आहे. या प्रकरणात वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून मृत्यू विद्यार्थ्यांचं नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेला आहे. पोलिसांकडून या प्रकरणात अचानक अधिक तपास सुरू आहे. तसेच यामध्ये अजून कोणाचा समावेश आहे यावरती पोलीस तपास करत आहेत आणि त्यांना ताब्यात घेऊन त्यांची तपास करणार आणि त्यातून ते निष्पन्न झालं तर त्यांनाही सुद्धा अटक केली जाणार आहे. बरं, ठीक आहे विजय, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद.